तुम्ही काय तुमच्यापाशी म्हणला काय तुमच्यापाशी लेख राहत तुमच्यापाशी काय बायको आहे तुमच्यापाशी काय सोनं आहे तुमच्यापाशी काय प्रॉपर्टी आहे तुमच्यापाशी काय राजा महाराजा होता येते असून असून तुमच्यापाशी आहे म्हणला एक मोक्ष काय करायचं त्या मोक्षाला म्हणला असं म्हणलंय होतं ना गरज नाही म्हणलंय मला मोक्षाची जाऊ का आमच्या मागे लागू नका म्हणलं तर देव म्हणलाय तसं नव्हतं तू येडेपणा कोणालाच म्हणलाय कशाचं तुला काय मोक्षाची चव माहित आहे बापू म्हणलाय या जन्म मरणाच्या कचटेमध्ये पडून काय करलास तू अनंत जन्मापासून नरकामध्ये खिपतालास अहो आपल्याला नरकामध्ये आहे हे सुद्धा कळलं झालं नरकाच्या बाजारामध्ये आपण हे सुद्धा आपल्याला कळलं झालं कळलंय कोणाला त्या भगवंताला आणि त्याला का कळत का करणार आपण त्याचा अंश हा म्हणून अहो आपण मग सुखी आहे इकडे या मंगळ्या धंद्यात पण आपली अवस्था बघून देव रडणार आहे देव तळमळ 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 करणार मी तुम्हाला भागे शब्द बोललो ते शब्द माझ्या आवडीचा होय राज्यघराण्यातल्या राजाच्या कुळामध्ये जन्मलेल्या बापाला आपलं लेकरू जर दारू पिऊन कोणी वेशीच्या आड्यावर दिसू लागलं तर काय वाटते बरं सांगा बरं तुम्ही कलंक लागला वाटते की नाही कुळाला तळमळ तळमळ करते की तशी तळमळ आहे देवाची आपण येऊन अहो हे काय सांगा तुम्हाला लई बोलत बोलत बोलू नये हे माया होती ना या मायेला निजांब बोधामध्ये वेशाच म्हणलंय हो काय म्हणलंय वेशाच म्हणलंय वेशा संगती नाव का वेशा म्हणलं हिला तर हिला कोणी मालकच नवरात नाही मग हिनं काय केले बिगर नवऱ्याचा जेवढा प्रपंच उभा केले आणि कसा केले मृगजळ कसा केले मृगजळ खोट गंधर्व नगरी सगळं खोटं आणि त्या खोट्यामध्येच आपल्याला खरं म्हणून दाखवले आपल्याला लाभ झाला वाटाले ते खोटच होय आपल्याला नुकसान झाले वाटाले ते खोटच होय आपल्याला मी कोणीतरी वाटालंय ते खोटच होय मग हे खोटच आपल्याला खरं वाटालंय आणि खरं बाजूलाच राहून गेले असं झालंय बाबा म्हणून कोणाला यदुराजाला सांगायला महाराज याची आमची वेगळी का आमचे बंधू सकळी का म्हणून अवतारावरी प्रीताधिक काय सांगू राया तुझं यदुराजाला म्हणाले हे सगळे जीवात्मे सृष्टीमध्ये अडकलेत ते आमचे बंधूच होत तुझ्यावर जेवढं प्रेम आहे यदुराजाला हे शब्द सांगितले देवानं की तुझ्यावर जेवढं माझं प्रेम आहे तेवढंच प्रत्येक जीवावर प्रेम आहे परंतु आहे तिथं आता तू जशी प्रक्रिया केलास तशी सगळी लोक करण्यात झाली आता आपण हे गोष्ट ध्यानात ठेवू आपण गुरुमार्गीची माणसं आहो ना आपण कोणाचंच ऐकू नये कोणाचं उगत काढू नये कोणाच्या फार शोधामध्ये पडू नये यदुराजानं दत्तात्रेय महाराजाची भक्ती कशी केला तशी मला करता येते काय करता येणार तुम्हालाही करता येणार मलाही करता येणार का करता येणार सोपं करून सांगू अहो भूगोल अर्धा त्याच्या ताब्यात होता कुणाच्या यदूच्या सम्राट होता 4 चक्रवर्त्या होत्या त्याच्याकडे 56 देशाचे राजे त्याचा मसुदा घ्यायला येत होते राय मसुदा घ्यायला यदुराजाचा तेवढ्या वैभवाला लात मारलाय हो आपण एक किराणा दुकान सोडून बाहेर निघू शकणार सांगा ना मी तुम्हाला बोलायला काय लागलंय तुम्ही विचार करा अहो काय तुम्ही सुतळी लावू शकत नाही कोणाला या बापाच्या घरचे आहे काय म्हणता काय वाटायला बसलो काय म्हणता काय म्हणता एवढं मोठं बंडल काय लोकांना वाटायला आणलो काय म्हणता फुकट आले काय म्हणता काय म्हणता आपण हे मायेची होणार होय तुमचा दोष नाही इतकी डिब्री पक्की बसून गेली त्या बाईला डोक्यात कसं ज्ञान होते हो ज्ञान झालेला माणूस त्याला काय करते वाटून टाकते हो मोकळ्या अंगाला राख लावून बसते किती दिवस वाचायचे म्हणते अहो तुम्हाला काय सांगू एक गोष्ट आहे का लई बोलायची गरज नाही एवढाले मोठे राजे प्रत्यक्ष भीक मागून खाले तथागत गौतम बुद्ध सम्राट कुळातला राजा होय तो आपला क्षत्रियाचा राजा विचार केला समजा राजे महाराज उधारली भिकारी कोणीच उधरलं नाही तसं नाही मी काल बोललो पोरायला समजे राजेच उधरले घेऊ एवढ्याला संपत्ती सोडून गेली ती मोक्ष पाहिजे असं तर आधी राजे मिळावं लागते आणि राजाचा त्याग केल्यावर मोक्ष मिळते
राजा पोट भरण्याकरताच आपण जर परमार्थ करत असाल तर आपण राजा कधी व्हावं? खरं आहे ना? हा, आधी राजा व्हावं लागते आणि मग त्या राज्यपदाला त्याग करून हा मोक्षाने जावं लागते. आपण राजा कधी झाले? आपण झालेच नाही ना. या बरं, मनाचे राजे बरं का नाही तुम्ही म्हणता श्रीमंतीचे राजे मनाचे राजे त्याच्यातले दोन प्रश्न आहेत. जगच होय आपलं. एका बापाचे पुत्र चार, भिन्न भिन्न क्रिया कर्माचार, माया राघवी साचार, ते राघवीच जाणे. कशी उल्लेख केले म्हणले त्या मायेनं. इथं तुम्हाला उदाहरण देऊन सांगले, एका बापाला 4 लेकर राहतात. 4चं नशीब सारखं राहते काय? एखादं झालं तर कलेक्टर होते, आमदार बी होऊ शकते, मंत्री बी होऊ शकते, आणि त्याचाच भाऊ 90 मारून दुकानावर घुमते. असे किती माणसं बघली आपण. इथं तसं नव्हतं, ते उदाहरण झालं. इथं काय 2 नित्य पदार्थ होतं, जीव आणि देव, आणि 2 खोटे पदार्थ होते, प्रपंच आणि दैवत. दैवताचे कर्म वेगळे, प्रपंचाचे कर्म वेगळे, हा, आणि परमेश्वराचे कर्म वेगळे. त्याची निवड कोण करावं? शहाणपणा शिकूत आपण आता. तर आपण दैवतेचे कर्म आणि प्रपंचाचे कर्म आपण काय करायचे? ओळखून बाजूला काढायचे. परमेश्वराचे कर्म आपण करायचे. आपली आणि परमेश्वराची काय होईल? मैत्री होईल, जोड लागल, आणि परमेश्वराचा आपला जिव्हाळा तयार होईल, आणि आपल्याला परमेश्वर आपल्यासोबत घेऊन जाईल. आपण काय करायला? परमेश्वराचे कर्मच करणं झाल्या. आपण कोणाचे करायला? प्रपंचाचे आणि दैवतेचे. मग आपली युती कोणासोबत झाली? या दोघांसोबत झाली. मग आपण किती जण झाल्या? या दोघाला धरून किती जण झाल्या? 3 जण झाल्या, आणि देव एकटाच राहिला. जोडून कसं येईल? मतदान इकडे झाले असते हा, बहुमताचं. हा, मग देव काय म्हणालाय? त्या दोघांना सोडून माझ्याकडे ये. ते दोघं काय करतात बघूच म्हणालाय. आपण तिघं होतं. लक्षात आलं की? आता भिन्न भिन्न कर्म हातात. हा, प्रत्येक दैवतीचे कर्म वेगळे हातात. हा, आता चिंतन करा बरं. तुम्ही देवाला गेल्या, तुम्ही गेल्या, आम्ही गेल्या, असं धरे तुम्हीच गेल्या की सोला म्हणायचं. आपण देवाला गेल्या. हा, प्रत्येक देवाचं कर्म सारखं आहे काय वाटणं? त्याची आरती वेगळी, त्याची पूजा वेगळी, त्याची क्रियाकर्म वेगळी. मग आपण त्या देवाला गेल्या, करायला की नाही? नाईलाजानं का होईना पण करावं लागते की नाही? जगाच्या रीतीला करावं लागते की नाही? मग केल्यावर दोष लागतात की नाही? त्याच्या नावाची टाळी वाजल्यावर हा नाही, दोष कसे लागतात तुम्हाला माहिती आहे काय? दोष तुम्ही बसल्या जागेवर कल्पना केल्या तरी दोष लागतात. कल्पनेचा बाधा नसतो. लक्षात आलं की? तुम्ही तर जाऊन वाटेनं गेल्यावर, त्याच्या संग राहिल्यावर, डोळ्यानं बघल्यावर तर दोष लागलेच. बसल्या जाग्यावर कल्पना केल्या तरी दोष लागतात. त्याला म्हणतात, कोणता दोष म्हणतात त्याला? मानसिक दोष. हा, आता वाचिक दोष, तोंडानं बोलल्या लागला दोष, कायिक दोष, संगत केल्या लागला दोष. हा, आपणच म्हणाल्या, काय म्हणाल्या? त्रिदोष माझे अंगी, येणे करून मल्लीन झालो, गुरु वाक्ये आहेरी, माया प्रपंची ब्रह्मनो. शेवटी म्हणाल्या, मारा अथवा तारा स्वामी तुम्हा शरणांगत आलो. असं तरी म्हणणं बरोबर होईल. कोण म्हणले? ते संत लोक म्हणले. हे दोष मला लागलेत म्हणले. कधी कळालेत का आपल्याला दोष लागलेले? अतिशय बारीक गोष्ट सांगतो तुम्हाला. आता सगळेजण आहे का, तुम्ही तीर्थाला गेल्या नाही, आभार तुमचे. कोणाचा प्रसाद खाल्ला नाही, आभार. समजा काही कण वाचिक मधून सुटल्या, चिंतन करा. आपल्या बसल्या जाग्यावर आपल्याला संकल्प विकल्प किती बऱ्या येतात. झोपल्या जाग्यावर, वाटणं जाताना, एसटीत बसला असताना, अहो काम करीत असताना, शरीर कामामध्ये व्यस्त असताना संकल्प विकल्प आपल्याकडे येतात की नाही? येतात की?
मग तेव्हा आपण त्याचं चिंतन करता की नाही? करता की? मग कोणाबद्दल बरी बुरी आपल्या डोसक्यामध्ये विचार येतात की नाही? येतात की? केवढंच जर आपण मनाला लावून घेतल्या खटकुऱ्या लागला दोषात. कोणता दोष लागला? मानसिक दोष. हा, आणि तेच दोष तुम्हाला मोक्षाला जाताना आडवे येतात. काय बोलणार तर त्या दिवशी म्हणतात, पोतीपाशी बसला होतास हा, त्या दिवशी तुला आलेगावच्या नागोर पडले ध्यान आली की नाही सांग बरं इमानदारीनं म्हणतात. आली नाही म्हणायचं म्हणा ती तर एक पडती ऑडिट रिपोर्ट होती. म्हणलास की नाही म्हणतात त्या दिवशी. म्हणलंच म्हणावं लागते. मग म्हणलं असतं ते बाकी खेळून जाय म्हणतात. हा म्हणते व्यक्ती काय म्हणायचं. तुम्हाला एक उदाहरण सांगू. तुकाराम महाराज सुरसुरला काय म्हणलेत? सकळ अशी येते आहे अधिकार, कलियुगी उदार हरीच्या नामी म्हणलेत. काय म्हणलेत? सुरसुरला म्हणलेत. आपली शाळा माहिती आहे. शाळेत बसल्यावर पाडे शिकवत आहे तुकाराम महाराज काय म्हणलेत? असलं जमना गेलेल्या लोकायला हा इथं पाहिजे जातीची शब्द वापरले. पुन्हा शब्द काय वापरले? परमार्थ नव्ह लेकुराच्या गोष्टी आणि होणे लागे पोटी अनुताप. आपल्याला एक ना एक दिवस, मी कालपासून आपला शेवटचं वाक्य होती, 100 शब्दाचा एक विचार करून ते आपण काढलेला शब्द होईल. एक ना एक दिवस कधीतरी हा आपल्याला या प्रपंचावर दगड ठेवावा लागेल. सुटायचं असेल तर हा, आणि कर्मणूक करायची असेल तर मग आज समजे आता चल द्या. पिढ्यान हा. हो, या जन्मात 4 जण आहेत. हा, एक कोणता बी एक जन्म हा तुम्हाला या प्रपंचावर दगडच ठेवावं लागेल. दैवता भक्तीवर दगड ठेवावंच लागेल. खाणं पिणं लेवणं नेसणं घेणं देणं बरं वाईट खरं खोटं न्याय निवाडा सगळा बंद करावं लागेल. हा, कोण तोंडावर थुकलं तर स्नान केलं म्हणावं लागेल. एवढी सहनशक्ती. हा, आणि आपल्याला एकच विचार करावा लागेल की या जगात मला राहायचं नाही आणि या जगात पुन्हा यायचं नाही. आपण काय करल्या? अहो पुढचे जन्म 100 आपल्याला मिळाव अशी तर प्रक्रिया करल्या आता. हा, आपल्या वागण्यामुळेच आपल्याला जन्म मिळाले. आपल्या वागण्यामध्ये आपल्याला हा, आपल्या प्रक्रियेमुळेच आपल्याला पुढचे जन्म मिळाले. चुकवायचं कोणीकडे गेलं की काय महाराज तयारी आहे. घ्या चला.